असं काही नाहीये. मी अग्रेसिव्हपणा दाखवला की हे पारदर्शकने कारभार लाईव्ह प्रेक्षेपण व्हावं. त्यांची पण इच्छा तीच आहे की ती सभागृहात ते आवाज उठवतील. नाही, मी कालचे न्यूज पेपरला कालच्या आजच्या सगळ्या बातमी वाचली आणि मग काल सरांना मी फोन केला की असं अशी ही आहे, त्यांनी बातमी पाठवली आणि चिलेकर सरांची पण बातमी पाहिली आणि आज बऱ्याच सगळ्या पेपरला ती बातमी आली. त्या अनुषंगाने ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन महापालिकेला सरांच्या लेटरवरती नोटीस पाठवली. 100% तसंच येणार नाही तर काय. आता सरांच्या माध्यमातून मनसेने एक केस दाखल केलेली आहे. 60 कोटीचा जो सूचनाचा घोटाळा आणि ते पैसे दिले गेले, असे बरेचसे विषय आहेत महापालिकेत. आणि महापालिकेत तिथं एकमेकावरती दादागिरी करणं किंवा काय याच तुमच्या पेपरला बातम्या होत नाही. तसं ते आहेच ना परिस्थिती की तू बोलू नको, तू बस, मला बोलू दे, हे करू दे, ते करू दे. सत्ता त्यांची आहे. त्यांच्याच लोकांमध्ये ठरलं असेल की आपली नाचकी होती की आपला कारभार जनतेला इथे 38 लाख लोकांना कळतोय की आपण किती भ्रष्टाचार केला किंवा काय केलंय हे त्यांच्यापर्यंत जात आहे आणि हे जाऊ नये म्हणून लाईव्ह प्रेक्षेपण बंद केलेलं आहे. आणि हे लाईव्ह प्रेक्षेपण चालू करावं. बाकी महापालिका असतील, जिल्हा परिषद असतील, राज्य शासन, केंद्र, इथं लाईव्ह प्रेक्षेपण चालू आहे ते या महापालिकेत पण लाईव्ह प्रेक्षेपण चालू झालं. मी भाजप बरोबर होतो. मी 8 दिवस अगोदर भाजप पक्ष सोडला. मी वरिष्ठ नेत्यांवरती नाराज अजिबात नाहीये. इथली जी लोकल पॉलिटिक्स आहे त्यांनी मला तो पक्ष सोडायला भाग पाडला आणि मी सोडून दिला. 100% मला जी गोष्ट पटत नाही मी ती करणारच नाही. मला भ्रष्टाचार पटत नाही, मी करून देणार नाही, करणारही नाही. मी तिथं महापालिकेत विश्वस्त म्हणून आलेलो आहे आणि त्यावेळेला सत्तेत होतो चुकीच्या कामांना विरोधच केलेला आहे आणि हे तुम्ही पाहिलेलं आहे. आणि आता पण चुकीची काही कामं असेल त्याला विरोध करणं, ते हाणून पाडणे हे माझं काम आहे. आणि हे पिंपरी चिंचवड जेवढी जनता आहे त्यांना न्याय देण्यासाठी मी प्रयत्न करतो.